Good morning, all of you. Today we are going to learn our remaining part of types of sentences 4.3.3. How to write interrogative sentences. When you are writing your interrogative questions, the most important things to consider is the kind of information you are looking for. म्हणजेच आपण ज्या पद्धतीनं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण ज्यावेळी इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस यूज करतो त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं तर आपण प्रश्न विचारतो आणि आपल्याला माहिती घ्यायची असते. ओके, तर बघा याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं क्वेश्चन्स तयार करायचे आहे की जेणेकरून आपल्याला काय होईल तर एक प्रकारची म्हणजे आपल्याला जी आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती मिळून जाईल. डू यू वॉन्ट अ सिम्पल येस ऑर नो or do you want a simple yes or no, or do you want someone to pick an option from a list? There are many ways you can ask something, but each one might give you a different answer. It's important to understand how to ask correctly. म्हणजे तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं आहे किंवा ज्या पद्धतीने आपण बघितलं की WH वर्ड्सचा क्वेश्चन तयार करायचा आहे किंवा तुम्हाला बऱ्यापैकी चॉईसेस देऊन तुमचा क्वेश्चन तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजेच टॅग क्वेश्चन. तर अशा पद्धतीनं काय करू शकता की तुम्ही क्वेश्चन्स विचारून वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची ॲन्सर्स किंवा त्याच्यातून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. स्टार्ट बाय फिगरिंग आउट व्हॉट डू यू वॉन्ट टू नो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता की तुम्हाला कशा पद्धतीचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे किंवा क्वेश्चन तयार करायचं आहे. देन गो ओव्हर द लिस्ट ऑफ क्वेश्चन टाईप्स अँड डिसाईड विच काइंड ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स विल गिव्ह यू द ॲन्सर यू वॉन्ट. मग काय करा तर आता सगळे क्वेश्चन्स जे असतील ते त्यांची एक यादी तयार करा आणि कुठल्या प्रश्नातून कुठल्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल याची काय करा तर माहिती घ्या. If you want to ask your friend to go to the movies, you probably want to use a yes or no question. Using a WH question with when might sound rude because you are assuming that your friend wants to go without asking them. जर तुम्हाला एखाद्या फिल्मला जायचं असेल, यू प्रॉबेबली वॉन्ट टू यूज अ येस नो क्वेश्चन. तर अशावेळी तुम्हाला काय करायला लागणार तर येस ऑर नो टाईप क्वेश्चन म्हणजे तू येणार आहेस किंवा जर तुम्ही तुमच्या मित्राला विचारत असाल की तू एखाद्या फिल्मला येणार आहेस किंवा नाही, तर अशावेळी त्याचं उत्तर काय असेल तर हो किंवा नाही. म्हणजे इथं तुम्हाला कुठल्या पद्धतीचा प्रश्न वापरावा लागणार आहे तर येस नो टाईप क्वेश्चन. यूजिंग अ WH क्वेश्चन विथ व्हेन माईट साऊंड रूड. तर बघा व्हेन अशा पद्धतीचं जर तुम्ही इथं WH वर्ड वापरला तर तो साऊंड कसा उद्धट अशा प्रकारचा आपल्याला साऊंड होतो. त्याच पद्धतीने बघा बिकॉज यू आर अज्युमिंग दॅट युअर फ्रेंड वॉन्ट्स टू गो विदाउट आस्किंग देम. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं म्हणजे कुठल्या प्रकारचं वाक्य तयार करायचं की जेणेकरून तुम्हाला हवं असलेलं उत्तर मिळेल हे तुम्ही एक लिस्ट करून प्रश्नांची किंवा प्रश्न प्रकारांची तुम्ही काय करू शकता तर लिस्ट आउट करू शकता. सम क्वेश्चन्स मे आस्क फॉर द सेम ॲन्सर इन डिफरंट वेज अँड दॅट गिव्ज यू अ चॉईस. मग बऱ्याच प्रश्नांना काय होतं तर सेम ॲन्सर किंवा एकसारखं उत्तर तुम्हाला मिळू शकतं आणि त्यातून तुम्हाला चॉईस करायचं आहे की तुम्हाला कुठल्या उत्तराची आवश्यकता आहे. फॉर एक्झाम्पल येस ऑर नो क्वेश्चन कॅन गिव्ह यू द सेम टाईप ऑफ इन्फॉर्मेशन ॲज अ टॅग क्वेश्चन. म्हणजेच काय तर येस नो टाईप क्वेश्चन जो आहे तो कशा पद्धतीचं तुम्हाला उत्तर देऊ शकतो तर जसं की तुम्हाला टॅग क्वेश्चनचं उत्तर मिळू शकेल. म्हणजे टॅग क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चनची उत्तर जी ही काय असणार आहेत तर बऱ्यापैकी सेम असणार आहेत. हिअर आर 2 एक्झाम्पल्स that show how you can use different forms to get the same answer. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं एक्झाम्पल दिले की ज्यातून तुम्हाला कळेल की टॅग क्वेश्चनमधून तुम्हाला वेगळं आन्सर कसं मिळेल आणि त्याचबरोबर येस नो टाईप क्वेश्चनमधून कशा पद्धतीनं आन्सर मिळेल. बघा एक्झाम्पल 1, डू यू वॉन्ट टू गो टू द मूवीज. म्हणजे तुला मूवीला जायचं आहे का. धिस इज अ येस नो क्वेश्चन. म्हणजे हा कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा तर येस नो टाईप क्वेश्चन आहे कारण की याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात झालेली आहे. डू हे काय आहे तर सहाय्यकारी क्रियापद आहे. देन बघा म्हणजेच टू बी फॉर्म वर्ब आहे ते.
द पर्सन यू आर आस्किंग विल ॲन्सर विथ अ येस ऑर अ नो. तुला मूवीला जायचं आहे का, तर याच्यामध्ये फक्त तुम्ही ज्या व्यक्तीला तुम्ही विचारलं असाल त्या व्यक्तीचं उत्तर काय असणार आहे, तर होय किंवा नाही. ओके. एक्झाम्पल 2 बघा. यू वॉन्ट टू गो टू द मूवीज राईट. तर याच्यामध्ये बघा, यू वॉन्ट टू गो टू द मूवीज राईट म्हणजे शेवटी काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये एक सिम्पल वाक्य देऊन त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर शेवटी प्रश्न विचारलेला आहे. ओके. म्हणजे तुला मूवीला जायचं आहे होय ना. तर अशा पद्धतीनं नाऊ वी हॅव यूज्ड अ टॅग क्वेश्चन अँड द वर्ड्स गेट अ बिट रिअरेंज्ड. वी आर स्टील आस्किंग फॉर द सेम इन्फॉर्मेशन दो अँड द पर्सन कॅन आन्सर विथ अ येस ऑर नो जस्ट लाईक बिफोर. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं, तर तुम्हाला येस नो टाईप प्रकारचंच काय मिळणार आहे, तर आन्सर मिळणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल की टॅग क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चनच्या उत्तरांमध्ये बऱ्याचदा काय असतं, तर साम्य असतं. द डिफरन्स इज द वे द क्वेश्चन इज आस्क्ड. द फर्स्ट एक्झाम्पल, द येस ऑर नो क्वेश्चन सीम्स अ बिट मोर पोलाईट दॅन द टॅग क्वेश्चन. ओके. आणि त्याचबरोबर येस नो टाईप क्वेश्चन हा कसा वाटतो, तर थोडा बऱ्यापैकी नम्र वाटतो. कशापेक्षा, तर टॅग क्वेश्चनपेक्षा. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या आपुलकीने किंवा थोड्या नम्रतेने काय केलं जातं, तर प्रश्न विचारला जातो. द चॉईस डिपेंड्स ऑन हाऊ यू वॉन्ट टू आस्क द क्वेश्चन अँड व्हॉट इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू नो. ओके. तर अशा पद्धतीनं तुमची चॉईस कशावरती डिपेंड असते, तर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन किंवा माहिती किंवा उत्तर त्यातून अपेक्षित आहे. एक्झाम्पल बघा. हॅव यू एव्हर सीन अ फ्लाइंग फिश, वूड यू लाईक अनादर पीस ऑफ पाय. तर अशा पद्धतीनं हे 2 एक्झाम्पल देऊन त्यांनी काय केलेले आहे, तर आपल्यासमोर त्या दोन्ही गोष्टींची सत्यता मांडलेली आहे बघा. देन अवर नेक्स्ट पार्ट 4.4 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजेच काय, तर उद्गारवाचक वाक्य. अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य काय करतं, तर आपल्या ज्या स्ट्रॉंग भावना असतात किंवा बऱ्याच अगदी मनातून आलेल्या ज्या भावना असतात त्या काय करतं, तर व्यक्त करतं. द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑलवेज एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन पॉईंट. ज्या पद्धतीनं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स किंवा प्रश्नार्थक वाक्य प्रश्नचिन्हाने शेवट होतं, त्याच पद्धतीनं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य उद्गारवाचक चिन्हाने काय होतं, तर त्या वाक्याचा उद्गारवाचक चिन्हाने शेवट होतो. इन इंग्लिश ग्रामर ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज अ टाईप ऑफ मेन क्लॉज दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग्स बाय मेकिंग ॲन एक्सक्लेमेशन, also called an exclamative or an exclamative clause. तर बघा, इंग्रजी व्याकरणामध्ये काय होतं, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज अ टाईप ऑफ मेन क्लॉज. हा काय असतो, तर हा एक प्रकारचा मेन क्लॉज असतो. त्याच पद्धतीनं दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग्स हे काय करतं, तर आपल्या अतिशय मनातून आलेल्या भावना काय करतं, तर व्यक्त करतं. बाय मेकिंग ॲन एक्सप्लेनेशन म्हणजेच उद्गार करून. ओके. तर मग अशामध्ये मराठीमध्ये आपण बघितलं असेल की अरे रे वाईट, अरे रे किती वाईट, त्याचबरोबर वा किती छान, अशा पद्धतीचे अरेच्या अशा पद्धतीचे हे जे वर्ड आहेत ते काय आहेत, तर एक्सक्लेमेटरी वर्ड आहेत. त्यामुळेच याला काय म्हणतात, तर एक्सक्लेमेटिव्ह ऑर ॲन एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज. ओके. ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स युजली एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन पॉईंट म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क. तर बघा, आता याच्या आधीच आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशाने एंड होतं, तर एक्सक्लेमेटरी मार्कने, जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसत असेल. तर बघा, एक्सक्लेमेशन पॉईंट कसा असतो बघा, तुमच्या आता लक्षात आलं असेल. विथ द ॲप्रोप्रिएट इंटोनेशन अदर सेंटेन्स टाईप्स इस्पेशली डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी यूज टू फॉर्म एक्सक्लेमेटिव्ज. तर डिक्लेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यांचा सुद्धा आपण काय करू शकतो, तर काय करू शकतो, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणून
वापर करू शकतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस रेअरली ॲपियर इन ॲकॅडमिक रायटिंग एक्सपेक्ट व्हेन दे आर पार्ट ऑफ कोटेड मटेरियल. म्हणजेच काय तर बऱ्याचदा आपल्याला अशा प्रकारची वाक्यही आढळत नाहीत. जर काय एखादं कोटेड मटेरियल सांगायचं असेल किंवा माहिती द्यायची असेल त्याच वेळी आपल्याला अशा प्रकारची वाक्य दिसून येतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, दॅट साऊंड्स इनक्रेडिबल. किती अत्युच्चम अशा पद्धतीचा तो आवाज होता. आय कांट बिलीव्ह दॅट यू डिडंट शो. मी हा विचारच करू शकत नाही की तू शो अप केला होतास. ओके, तर अशा पद्धतीनं काय होतं तर अचानकपणे उद्गार आलेल्या किंवा अचानकपणे एखादी भावना व्यक्त केलेल्या वाक्याला आपण काय म्हणतो तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस किंवा उद्गारवाचक वाक्य. ओके, तर बघा अशा पद्धतीनं आपला हा जो 1.4 हा जो पार्ट होता टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हा इथं एंड झालेला आहे. याच्यावरची एक्सरसाइज मी तुम्हाला नंतर सेंड करीन. ओके, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर 5.1 किंवा 5 टेन्सेस बघणार आहोत. टेन्सेस म्हणजेच काय तर टेन्सेस हे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शिकलेलंच आहात की काळ. ओके, मराठीमध्ये जे काळ आहेत तेच काय असणार आहेत तर इथं इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहेत. बघा युनिट फर्स्टमधील हा 5 चॅप्टर आहे टेन्सेस. ओके, मग या टेन्सेसमध्ये तुम्ही बघू शकताय की कुठले टेन्स आहेत. बघा आता सध्या तरी आपल्याला प्रेझेंट टेन्स, मग त्यामध्ये सिम्पल, कंटिन्युअस अँड परफेक्ट. पास्ट टेन्स त्यामध्ये परत सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि फ्युचर. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथं सिम्पल टेन्स काय केलेलं आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. फ्युचर टेन्सचा फक्त एकच टाईप आपल्याला इथं त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. तर बघा 5.1 टेन्सेस. टेन्स और नाउन, a form of a verb used to indicate the time and sometimes the continuation or completeness of an action in relation to the time of speaking. म्हणजेच काय तर एखादं क्रियापद हे जे काय करतं की काय दर्शवतं तर टाईम किंवा काळ किंवा वेळ. तर आणि कधी काय होतं तर एखादी गोष्ट अपूर्ण आहे किंवा पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी काय केले जाते तर याच्याशी रिलेटेड असं टाईमचा किंवा काळाचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. फ्रॉम लॅटिन टेम्पस टाईम. ओके, टेन्स इज अ मेथड दॅट वी यूज इन इंग्लिश टू रेफर टू टाईम पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. टेन्स काय आहे तर इंग्लिशमध्ये असणारी एक मेथड आहे किंवा इंग्लिशमध्ये असणारी एक पद्धत आहे ज्याच्यातून आपण वर्तमानातील काळ किंवा भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील काय करू तर गोष्टी मांडू शकतो. मेनी लँग्वेजेस यूज टेन्सेस टू टॉक अबाउट टाईम. बऱ्याच भाषांमध्ये काय केलेलं आहे तर काळांचा उपयोग हा केलेला आहे कशासाठी तर टाईमची व्याख्या मांडण्यासाठी. ओके, हिअर आर सम ऑफ द टर्म्स यूज्ड इन डिस्कसिंग वर्ब टेन्सेस. मग याच्यामध्ये बघा काही टर्म्स ज्या आहेत त्या यूज केलेल्या आहेत. आता बघा 5.2 प्रेझेंट टेन्स. ओके, 5.2.1 सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग आता प्रेझेंट टेन्समध्ये पण प्रकार आहेत जसं की आपण मगाशी बघितलं त्यातील पहिला प्रकार बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कुठल्या पद्धतीचं ते किंवा त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की यालासुद्धा आपण सहाय्यकारी क्रियापदच म्हणतो. मग तर जर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य तयार करायचं असेल तर आपल्याला डू हे काय करायला लागणार आहे तर डू आणि डज हे साध्या वर्तमान काळातील ऑक्झिलरी वर्ब आहेत आणि जर डीड वापरायचं असेल तर ते आपण पास्टमध्ये वापरू शकतो. पण फ्युचरमध्ये डू, डज, डीड यातलं कुठलंही आपण ऑक्झिलरी वर्ब वापरत नाही. ओके, आणि मेन वर्ब आणि त्याच्यासोबत असलेलं मेन वर्ब. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आला आहे का तर की सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरतो तर बघा सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब डू अँड प्लस मेन वर्ब म्हणजे तुमचं जे काय मेन वर्ब असेल ते. आता याच्यामध्ये बघा देअर आर 3 इम्पॉर्टंट एक्सेप्शन्स. 1 फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस
वी डू नॉट नॉर्मली यूज द ऑक्झिलरी. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जर वापरायचे असतील तर काय करू शकतो, म्हणजे त्याने एक्सपेक्शन्स दिलेले आहेत, एक्सेप्शन्स दिलेले आहेत की ज्याच्यातून आपण 3 असलेले अपवाद, या काळासाठी असलेले 3 अपवाद. तर बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स जर असेल म्हणजे होकारार्थी वाक्य असेल तर त्याच्यासाठी वी डू नॉट नॉर्मली यूज द ऑक्झिलरी. म्हणजे आपण जर एखादं पॉझिटिव्ह साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य तयार करायचं असेल तर आपण नॉर्मली काय करतो, तर ऑक्झिलरी त्याच्यासाठी किंवा सहाय्यकारी क्रियापद त्याच्यासाठी वापरत नाही. सेकंड बघा, फॉर द थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच क्रियापदाची नामाचे तिसरे रूप ही, शी, इट, वी ॲड यस टू द मेन वर्ब और ईएस टू द ऑक्झिलरी. म्हणजे ज्यावेळी आपण थर्ड पर्सन सिंग्युलर, ओके, तिसरे रूप ज्यावेळी आपण वापरत असतो, कर्त्याचे तिसरे रूप ज्यावेळी आपण वापरत असतो, मग कर्त्याचे तिसरे रूप कुठले तर ही, शी, इट. तर सेकंड पर्सन सिंग्युलर कुठले तर यू, अँड फर्स्ट पर्सन सिंग्युलर कुठले तर आय, वी, अस. ओके, तर अशा पद्धतीने इथं जर आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच इंटू ब्रॅकेट तुम्ही बघू शकता की ही, शी, इट, वी ॲड, तर या सगळ्यासाठी आपण काय करतो, तर वी ॲड यस टू द मेन वर्ब और ईएस टू द ऑक्झिलरी. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर विषयी माहिती द्यायची असेल तर आपण क्रियापदाला यस प्रत्यय लावतो, किंवा जर ऑक्झिलरी यूज करायची असेल तर ईएस प्रत्यय लावतो. थर्ड बघा, फॉर द वर्ब टू बी वी डू नॉट यूज ॲन ऑक्झिलरी इव्हन फॉर क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह. तर टू बीच्या पद्धतीचं जर वर्ब असेल, म्हणजेच काल सांगितले मी तुम्हाला आपल्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये की ॲम, इज, आर, वॉज, वेअर अँड शॅल बी, विल बी हे काय आहेत, तर टू बीची क्रियापद आहेत. तर ही जर क्रियापदं वापरायची असतील तर आपण काय करतो, आपण ऑक्झिलरीमध्ये इव्हन फॉर क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह, तर आपण ऑक्झिलरी वापरत नाही. मग ते क्वेश्चन असलेलं वाक्य असू देत किंवा नकारात्मक असलेलं वाक्य असू देत. ओके, नाव लेट्स सी द फॉलोइंग चार्ट. आता हा जो खाली तुम्हाला चार्ट दिलेला आहे तो बघा. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स विथ द मेन व्हर्ब लाईक. तर लाईक या मेन व्हर्बचा वापर करून काय करूयात, तर आपण हे आता तुम्हाला जे मी वरती गोष्टी सांगितले, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, किंवा क्वेश्चन सेंटेन्स असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल, तर त्याचा आपण या इथं कशा पद्धतीनं वापर केला हे बघूया, म्हणजे तुम्हाला ते जास्त समजून जाईल. तर बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये सब्जेक्ट बघा कुठले आहेत, आय, यू, वी, दे, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर कुठले आहेत, तर ही, शी, इट. ओके, आता बघा ऑक्झिलरी वर्ब वापरले का याच्यामध्ये, तर नाही. तर आता त्यांनी जो पहिला एक्सेप्शन सांगितला होता आपल्याला की फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्स वी डू नॉट नॉर्मली यूज द ऑक्झिलरी, तर आपण नॉर्मली काय करतो, तर ऑक्झिलरी वापरत नाही. इथं पण त्यांनी वापरलेल्या नाही आहेत. मेन वर्ब लाईक, कॉफी. ओके, कॉफी इज अ ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म किंवा वाक्याचा शिल्लक भाग. तर आणि त्याचबरोबर बघा, फर्स्ट पर्सन सिंग्युलर कुठले आहेत यामध्ये, तर आय, यू, वी, दे. तर याच्यासाठी त्यांनी काय केले, तर मेन वर्ब आहे तसं किंवा आहे त्या मूळ रूपामध्ये काय केलेलं आहे, तर वापरलेलं आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये बघा, ही, शी, इट. ओके, तर यामध्ये त्यांनी काय केले, तर मेन व्हर्बला लाईक्स, यस हा प्रत्यय लावलेला आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात. आणि कॉफी, ही लाईक्स कॉफी, शी लाईक्स कॉफी, इट लाईक्स कॉफी. ओके, तर अशाच पद्धतीने बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये पहिल्या पार्टमध्ये त्यांनी काय केले, तर आय, यू, वी, दे, म्हणजे यू, दे, देम हे काय तर सेकंड पर्सन सिंग्युलर आहेत. ते त्यांनी फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन एकत्रित केलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनचा एक पार्ट आणि थर्ड पर्सन सिंग्युलरचा एक पार्ट, असे 2 पार्ट त्यांनी केलेले आहेत. ओके, मग बघा, आय लाईक कॉफी, यू लाईक कॉफी, वी लाईक कॉफी, दे लाईक कॉफी. आलं लक्षात. आणि जर थर्ड पर्सन सिंग्युलर वापरायचं असेल म्हणजेच ही, शी, इट, तर अशावेळी तुम्ही कसं वापरणार, तर मेन व्हर्बला यस प्रत्यय लागेल, म्हणजेच ही लाईक्स कॉफी, शी लाईक्स कॉफी अँड इट लाईक्स कॉफी. ओके, तर आता तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स समजलं. त्यानंतर बघूया आपण की निगेटिव्ह सेंटेन्स.
निगेटिव्ह सेंटेन्समध्ये जसं आपण पॉझिटिव्हमध्ये बघितलं त्याच पद्धतीने इथं त्यांनी काय केलेलं तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर अँड सेकंड पर्सन सिंग्युलर हे कंबाईन केलेले आहेत आणि थर्ड पर्सन सिंग्युलर हे दोन असे दोन्हीमध्ये पार्ट पाडून दिलेले आहेत. तर बघा फर्स्ट पार्ट बघा आय यू वी दे ऑक्झिलरी वर्ब वापरलेला आहे डू. मग याच्यामध्ये आता परत नॉट कारण की हे नकारार्थी वाक्य असणार आहे त्यामुळं. त्यानंतर लाईक जे आपलं मेन व्हर्ब आहे ते आणि कॉफी म्हणजेच आय डू नॉट लाईक कॉफी, यू डू नॉट लाईक कॉफी, वी डू नॉट लाईक कॉफी अँड दे डू नॉट लाईक कॉफी. ओके. अँड द सेकंड पार्ट बघा ही शी इट. ओके. म्हणजेच हे वाक्य कसं होणार तर आता इथं बघा ऑक्झिलरी ज्यावेळी आपण थर्ड पर्सन सिंग्युलर वापरतो त्यावेळी दुसरा त्यांनी इथं मुद्दा मांडलेला होता तो बघा त्यांनी इथं म्हणजे सत्य होताना आपल्याला दिसून येते की फॉर द थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट वी ॲड येस टू द मेन व्हर्ब ऑर येस टू द ऑक्झिलरी. म्हणजेच आपण काय करतो तर मेन व्हर्बला येस प्रत्यय लावतो किंवा ऑक्झिलरी व्हर्बला येस प्रत्यय लावतो. मग आता इथं तुम्ही बघू शकाल की जर फर्स्ट पर्सनमध्ये डू आहे तर थर्ड पर्सनमध्ये काय केले त्यांनी तर डूला येस प्रत्यय लावून त्याचं डज केले. ओके. म्हणजेच बघा हे कशामध्ये तर फक्त निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. हां तर बघा ही डज नॉट लाईक कॉफी, शी डज नॉट लाईक कॉफी, इट डज नॉट लाईक कॉफी. ओके. तर आता तुम्हाला हे निगेटिव्ह सेंटेन्सेस पण समजले असतील. त्यानंतर बघा क्वेश्चन डू आय मग याच्यामध्ये बघा आता सब्जेक्ट कोण असतो तर डू असतो. ज्यावेळी आपण क्वेश्चन सेंटेन्स तयार करत असतो वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळात त्यावेळी बघा करता हा डू असतो. म्हणजे जे आपण आतापर्यंत क्रियापद म्हणून वापरत होतो म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत होतो तो काय झाला आहे तर आपल्या आता सेंटेन्सचा करता किंवा सब्जेक्ट झाला आहे आणि आपलं ऑक्झिलरी वर्ब कुठलं झालं आहे तर आय यू वी दे म्हणजे जो आपला करता आहे तो आता आपलं ऑक्झिलरी वर्ब झाले. म्हणजेच काय तर फक्त कर्त्याची आणि क्रियापदाची अदलाबदल इथं केलेली आपल्याला दिसून येते. कशामध्ये तर क्वेश्चन सेंटेन्समध्ये. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर आपल्याला क्वेश्चन तयार करायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण हे वापरू शकतो. बघा डू आय लाईक कॉफी म्हणजे मला कॉफी आवडते का हा प्रश्नच झाला. डू यू लाईक कॉफी तुला कॉफी आवडते का. डू वी लाईक कॉफी त्यांना आम्हाला कॉफी आवडते का. आणि डू दे लाईक कॉफी त्यांना कॉफी आवडते का. म्हणजे अशा पद्धतीने काय केले तर इथं क्वेश्चन मार्क देऊन काय केलेले त्यांनी एक प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. ओके. आणि ज्या पद्धतीने निगेटिव्हमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलरला एस प्रत्यय लागतो तेच सेम काय केलं तर ऑक्झिलरी वर्ब क्वेश्चन्समध्ये काय केलेले त्यांनी थर्ड पर्सनसाठी सब्जेक्ट म्हणून दिलेलं आहे म्हणजे कर्ता म्हणून दिलेलं आहे. बघा डज ही लाईक कॉफी म्हणजे त्याला कॉफी आवडते का. डज शी लाईक कॉफी म्हणजे तिला कॉफी आवडते का. आणि डज इट लाईक कॉफी म्हणजे त्यांना कॉफी आवडते का. ओके. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे तर इथं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन वापरून काय केलेलं आपल्याला इथं दिसून येतात. तर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जे काय एक्सपेक्शन्स असतील तर ते तुम्हाला काय एक्सेप्शन्स असतील ते काय केलेले तर इथं आपल्याला त्यांनी व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं ते सत्य होते. म्हणजे हा जर चार्ट तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला वाक्य करायचं असेल तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तर साध्या वर्तमान काळामध्ये या पद्धतीचं वाक्य तयार करू शकता. ओके. नाव वी आर स्टॉप हिअर अँड वी विल सी रिमेनिंग पार्ट in our next lecture. Okay, thank you.